पेपर असेल आम्ही त्या लोकांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतलेली आहे त्या लोकांची आम्ही संवाद करू, डायलॉग करू, त्यांचे जे काही सजेशन्स आयडियाज आणि इनपुट असतील त्यानंतर आम्ही आमचा पुढचा मार्ग आणि डिसिजन घेऊ. आता एक विरोधक म्हणून टीका पण केली जाते, त्या सत्ताधारी कोण असेल किंवा आणखी कोणी असेल ते टीका पण करतात वेगवेगळ्या मार्गाने. मग बांगलादेश पाकिस्तानचा विषय, परदेशात तू राहतो, त्याचबरोबर तुला सरकार विरोधी अजेंडा, असे वेगवेगळे. आता तू वाचलास असेल, त्याबद्दल काय म्हणतो? माझ्यावर जे टीका केलं त्या केलेल्या ठीक आहे. आज मी तुमच्या समोर बसवलोय, भारतात बसवलोय, काल मी प्रदर्शन केलं, तुम्ही एका पाकिस्तानीला मग दिल्लीत प्रदर्शन करू देताय हे म्हणायचंय तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट माझ्यावर टीका करताय ठीक आहे. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट CBSEचा, त्याला या सरकार आणि मीडिया जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्यांनी पाकिस्तानी म्हणलेलं आहे. जो मुलगा 17 वर्षाचा आहे त्याचं फक्त एकच काम होतं, मेहनत करायची आणि परीक्षा द्यायची. त्यांनी परीक्षा दिली, परीक्षामध्ये त्याला जेव्हा कळलं की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली, तो कारभार त्यांनी उकरायला, तेव्हा तुम्ही त्याला पाकिस्तानी म्हणते. या देशात तुम्ही कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? त्या वेदांतला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय, जो एक CBSEचा स्टुडंट आहे, मला तुम्ही पाकिस्तानी म्हणताय. तुम्ही काही पत्रकारांना पाकिस्तानी म्हणतात, तुम्ही विरोधकांना पाकिस्तानी म्हणता. मग आहे कोण? भारतीय आहे कोण? फक्त भाजपवाले आणि IT सरवाले भारतीय आहेत का? आणि आम्ही सगळे पाकिस्तानी? कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमची जिम्मेदारी नीट करा, तुम्ही तुमची कामं नीट करा, आम्हाला काय बोलायची गरज पडणार आहे? तुम्ही अमेरिकेत जाणार आहात का? नाही, मी अमेरिकेत जाणार नाही. आंदोलन उभं राहिले दडपण म्हणावं काय हे सगळं आंदोलन उभं राहिले प्रतिसाद मिळतो, दडपण म्हणावं. दडपणी जिम्मेदारी आहे. युवकांचा प्रतिसाद चांगला आहे, पण जे उच्च विचारवंत वगैरे अशा लोकांचा काही प्रतिसाद आपल्याला जसं प्रकाश राज वगैरे आपण एकत्रित केले आहे. सोनम वांगचुकपेक्षा मोठं कोण असू शकतो? विश्वंभर चौधरी, अंजली दामणी काल त्यांनी समर्थन दिलेले आहे. तर असे अजून लोक आमच्याशी जुळत आहेत. प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टचे लॉयर आहे तेही आमच्यासोबत जुळत आहेत. त्याला जोडण्याचं असं आहे की इतर जे विरोधातले पक्ष आहेत काँग्रेससारखे, ते उघडपणे पाठिंबा देताना दिसत नाहीत. काही संपर्क झालाय का या काळात? नाही, काही संपर्क नाही झाला. जर ते संपर्क केला त्यांनी, ते पाठिंबा दिला तर घेऊ इच्छितो. ज्यांना युवकांच्या मुद्द्यावर आम्हाला पाठिंबा द्यायचा आहे त्यांनी आम्हाला पाठिंबा देऊ शकतात, कारण की आम्ही कोणा एका पक्षासाठी करत नाहीये, आम्ही युवकांसाठी करतोय. ज्यांना युवकांची काळजी आहे ते आम्हाला पाठिंबा देऊ शकतात. आपका माजी पक्ष आहे आम आदमी पार्टी, त्यांनी काय पाठिंबा वगैरे दिला किंवा त्यांच्या काही संपर्कात आहे आपण? संपर्कात नाही, पण मी जसं आधी म्हणलं, ज्या पक्षांना किंवा लोकांना युवकांची काळजी आहे आणि युवकांच्या मुद्द्यांवर थोडंफार काही वाटत असेल त्यांना, तर त्यांनी आम्हाला समर्थन द्यावं. कारण की आमची जी पूर्ण मुव्हमेंट आहे ती सगळे जे युवक आहे ज्यांच्यासोबत शिक्षणात काही चांगलं होत नाही, शिक्षण व्यवस्था आपली कोलॅप्स झाली आहे, बेरोजगारी आपल्या देशात मागच्या 40 वर्षात सगळ्यात जास्त आहे. आज आपल्या देशात 50 लाख ग्रॅज्युएट दरवर्षी निघतात. त्या 50 लाख ग्रॅज्युएटपैकी फक्त 20 लाख ग्रॅज्युएट्सला नोकरी भेटते, बाकीचे 30 लाख जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना नोकरी भेटत नाही. तर या मुद्द्यावर ज्यांना आवाज उठवायचा आहे आणि ज्यांना समर्थन द्यायचं आहे ते आम्हाला समर्थन देऊ शकतात.